आज क्रिकेट जास्त मिस करता की लिखाण जास्त मिस करता? नाही, ऍक्च्युली क्रिकेट बघणं मिस करतो. कारण आजकालचे रूल्स एवढे घाणेरडे रूल्स झालेले आहेत. हे नका घेऊन जाऊ, ते नका घेऊन जाऊ, असं तसं. आणि क्राऊड पण इतका, म्हणजे तसा जो क्राऊड तुम्हाला पाहिजे तसा मिळत नाही. आणि पण मी टेस्ट मॅच नक्की बघायला जातो. म्हणजे रणजी ट्रॉफी असली तर मी बघायला जाईन. अच्छा. टेस्ट क्रिकेट बघायला जाईन. मला सर्व T20 मला आवडतं, असं नाही की नाही आवडत, पण तिकडे त्या रश मध्ये जाणं प्रॉब्लेम, क्राऊडचा प्रॉब्लेम आहे. खरं क्रिकेट हे लॉंगर फॉर्मॅट नाही, आता शॉर्टर फॉर्मॅटला पण तुम्हाला एक्सेप्ट करावं लागेल. मी माझ्या पिढीला, माझे जे जनरेशनचे लोक आहेत त्यांना सांगतो, प्लीज एक्सेप्ट करा. तुम्ही गाढवपणा करू नका, हे जाणार नाहीये. तुम्ही एक्सेप्ट करा आणि एन्जॉय करायला लागला. आणि आय एन्जॉय, तुम्हाला खूप काही दिलाय. नाही, आय एन्जॉय T20. सी, यू हॅव टू एन्जॉय T20. देयर इज नथिंग रॉंग. म्हणजे प्लीज तुम्ही असं म्हणू नका की की आजकाल म्हणजे क्लासिकल म्युझिक ऐकल्यानंतर फिल्मचं म्युझिक मी ऐकणार नाही. इट्स नॉट फेअर. कारण फिल्म म्युझिक मध्ये पण असे टायगर ओके अभी भी आहे, काही उत्कृष्ट गाणारे अजून आहेत, संगीतकार अजून आहेत, त्यावेळेला होते. त्यामुळे असं कुठल्या क्रिकेटच्या फॉर्मॅटला असं खाली दाखवणं बरोबर नाही. कारण सी, तुम्ही एक लक्षात ठेवा, आज जे आमच्या पिढीच्या लोकांना, मी आय वॉज फॉर्च्युनेटली, गॉड ब्लेस, आय वॉज इन अ गुड विकेट फ्रॉम माय चाइल्डहुड. म्हणजे मनी वाईज वगैरे असं काही इश्यू नव्हता. एज्युकेशन चांगलं मिळालं, आयुष्यात सगळ्या सवलती मिळाल्या, चांगले लोक मिळाले वगैरे वगैरे. असे चिक्कार लोक आहेत ज्यांना नोकऱ्या पाहिजेत, ज्यांना पैसे पाहिजेत. आज तुम्ही बघा T20 मुळे, नॉट जस्ट IPL, आज तुमच्या प्रत्येक स्टेटमध्ये T20 चालू आहेत. प्लस कॉर्पोरेट लोक T20 करतायत. त्याच्यामुळे T20 हे आजकालचं ब्रेड अँड बटर आहे. जे आम्हाला टाइमशील्ड मध्ये खेळायला नोकऱ्या मिळायच्या, ते आज T20. त्याला तुम्ही खाली दाखवू नका, असं मला पर्सनल. आणि जर तुम्हाला आवडत नसेल तर प्लीज बघू नका, पण शिव्या देऊ नका.